हस्तिनावती ऐकलंय का आपण हस्तिनावतीबद्दल? तुंगभद्रेच्या कुशीत विसावलेलं कोण्या दोघा भावांचं कातळ स्वप्न. स्वधर्मापासून दुरावलेल्या या मातीच्या लेकरांनी केली होती एका सामर्थ्यशाली राज्याची स्थापना. स्वधर्म प्रेमाचा गौरवशाली इतिहास इथल्या प्रत्येक कातळात जागतो. एक एक दगड बोलू लागतो इथल्या सुराज्याच्या कथा. इथल्या पाषाणातून साकारलेली, वैभवाच्या शिखरावर विराजलेली विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, हस्तिनावती. अलौकिक सौंदर्यानं नटलेली नगरी पराभवानंतर कितीतरी काळ जळत राहिली आपल्या उद्ध्वस्त अवशेषांच्या रुदनासह. मातीत मिसळून गेलेली, अहिल्यासम दुर्दैवी शाप सोसणारी हस्तिनावती. फुलांचा दरवळ, समयीचा स्निग्ध प्रकाश, घंटानाद, मंत्ररव याला आसावलेली खंडित मंदिरं, पाषाणातील कोरीव मूर्ती, शिल्पमंडित स्तंभ, विशाल मंडप, उंचच उंच गोपुरं. या भग्न खंडहरात बदलून गेलेल्या हिऱ्या मोत्यांच्या बाजारपेठा. कुठे गणिकांचे बाजार, कुठे कोरड्या पुष्करणी. सांगत राहतात जे होतं ते सारं सारं अद्भुत, सुंदर आणि असामान्य होतं. मन विषण्ण होतं विचार करून की अशी कोणती पट्टी बांधली असेल डोळ्यांसमोर की दाहून गेला नाही उग्र नरसिंहाच्या डोळ्यातील विखार, की दिसला नाही ससेव कालू गणरायाचा वरदहस्त. हा कोणता अंधकार होता डोळ्यासमोर की घाव घालत तोडले गेले लक्ष्मी मातेचे सोज्वळ वत्सल रूप. अंधकारच होता तो मानवाला पिशाच्या अवस्थेला पोहोचवणारा. विशालशा कदले कालू गणेशासमोर हात जोडले जातात अभावितपणे आणि अजूनही नादावतात विठ्ठल मंदिरातील सुरेल खांब. दूरवर उभे विरूपाक्षाचे देऊळ वराह शिल्प सहित त्याच्या मंगल अस्तित्वासह वाजत गाजत साक्ष देत राहतात इथल्या गतवैभवाची. आपल्या श्रांत क्लांत लेकराला कुशीत घेऊन समजूत घालणाऱ्या मातेसारखी वाहतेच आहे तुंगभद्रा अजूनही या नगरीला कुशीत घेऊन. कितीतरी शतकांची उन्ह पाऊस झेलत उभी असलेली सीमेवरची कमान निरोप देता देता एक करुण पाषाण काव्य छिरपत राहतं आपल्या मनात कितीतरी काळ, एक असह्य उद्वेगासहित. हस्तिनावती. अशाच अनोख्या आणि असाधारण गोष्टींसाठी ऐकत रहा ऐकलंय का.